हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंट्स त्याच्यामध्ये फायनल अकाउंट्स कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचे, मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, यावर डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने ओपन करतो आपण, किंवा पार्टनर्स करंट अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, ह्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड होतात हे यावर आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट स्टार्ट. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करत असताना सर्वात प्रथम आपण जे काही पार्टनर्स गिवन केलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत, त्या पार्टनर्सच्या नावाने आपण कॅपिटल अकाउंट ओपन करतो. त्याची डेबिट साईड जी काही आहे, जर क्वेश्चनमध्ये डेबिट बॅलन्स त्यांचा गिवन केला असेल तर तो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन या पद्धतीने आपण दर्शवितो. जर क्वेश्चनमध्ये ड्रॉइंग्स मेन्शन केले असतील दोघांच्या नावावरती, म्हणजे जे काही पार्टनर्स आहेत, तर त्या पार्टनर्सचे जे काही ड्रॉइंग आहेत ते आपण डेबिटला टाकत असतो. म्हणजे उचल जर घेतली असेल तर हा संस्थेचा लॉस आहे, त्यामुळे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवून घेत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जर क्वेश्चनमध्ये ड्रॉइंगवरती जर इंटरेस्ट गिवन केलं असेल तर ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स देखील आपण डेबिटला घेतो आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जर लॉस आला असेल तर तो लॉस देखील आपण काय करतो आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या दोन्ही पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतो आहे डेबिट साईडला. नेक्स्ट क्रेडिट साईड. बघा, जर क्रेडिटचा बॅलन्स गिवन केला असेल तर पार्टनरचा क्रेडिटचा बॅलन्स आपण क्रेडिटला मेन्शन करतो आहे. नेक्स्ट, जर ॲडिशनल कॅपिटल जर पार्टनर्सने आणि काही आणलं असेल, घातलं असेल बिझनेसमध्ये, तर त्याचं देखील पोस्टिंग आपण क्रेडिट साईडला करून घेणार आहोत की कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट, कॅपिटलवरती जर इंटरेस्ट सांगितलं असेल क्वेश्चनमध्ये तर ते इंटरेस्ट आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो, त्यामुळे ते क्रेडिट साईडला आपण मेन्शन करून घेतो. नेक्स्ट, जर पार्टनर सॅलरीज असेल, कमिशनवर जर सांगितलं असेल क्वेश्चनमध्ये तर ते देखील आपण मेन्शन या ठिकाणी किंवा पोस्टिंग या ठिकाणी आपण क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या करणार आहोत. आणि नेक्स्टमध्ये जर प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट अँड लॉस, नेट प्रॉफिट हा आपण दोघांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. आता अशा पद्धतीनं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण प्रिपेअर करून घेत असतो. नेक्स्ट, जर क्वेश्चनमध्ये करंट अकाउंट गिवन केला असेल तर त्या पद्धतीने देखील आपण करंट अकाउंट आपण प्रिपेअर करून घेऊ शकतो. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर जर करंट अकाउंटचे बॅलन्स देखील क्वेश्चनमध्ये गिवन केले असतील तर पार्टनर्स करंट अकाउंट आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं असतं. आता कॅपिटल अकाउंटला जे काही आपण ऑल पॉईंट्स आपण लिहित होतो ते सर्व पॉईंट्स आपण करंट अकाउंट ओपन केल्यानंतर करंट अकाउंटला ते पॉईंट सर्व आपण काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत. बघा, या पद्धतीनं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. जर डेबिटचा बॅलन्स करंटचा दिला असेल तर तो देखील आम्ही या ठिकाणी मेन्शन करणार आहोत. आपण ड्रॉइंग दिले असतील तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला न घेता जर करंट अकाउंट दिला असेल तर करंट अकाउंटला तो आपण ट्रान्सफर करणार आहोत. ड्रॉइंगवरील जर इंटरेस्ट गिवन केला असेल तर ते देखील डेबिटला घेऊ आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर लॉस झाला असेल तो देखील दोन्ही पार्टनरमध्ये आपण रेशोप्रमाणे डेबिटला डिस्ट्रीब्यूट करू. नेक्स्ट, क्रेडिट साईड. बघा, क्रेडिटला जर बॅलन्स करंटचे दिले असतील तर ते देखील मेन्शन या ठिकाणी बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या पद्धतीनं घेणार आहोत. नेक्स्ट, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. कॅपिटलवर जर इंटरेस्ट सांगितलं असेल तर ते देखील आपण क्रेडिटला घेणार आहोत. सॅलरी असेल, कमिशन असेल, सेम कॅपिटलमध्ये जे काही पोस्टिंग आपण करत होतो ते सर्व पोस्टिंग आपण करंटला करून घेणार आहोत. या पद्धतीनं आपण पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर करून घेत असतो. नेक्स्ट, जो काही आहे स्टेटमेंट बॅलन्स शीटचं ते देखील आपण बघणार आहोत की बॅलन्स शीट कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करतो. बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, जे काही एंडिंग इयर तुम्हाला सांगितलेलं आहे ते इयर या ठिकाणी आपण मेन्शन करत असतो. आता बॅलन्स शीट बघत असताना यामध्ये डेबिट क्रेडिट असत नाही तर लायबिलिटीज आणि असेट असे दोन पार्ट आपण लिहित असतो. बघा, आता यामध्ये लायबिलिटी साईड आपण प्रथम बघू. याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट्स तिन्ही पार्टनरचं जे काही कॅपिटलचा कॅरीड डाऊन आपण काढत असतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा, तो या ठिकाणी मेन्शन करून घेत असतो. नेक्स्ट, पार्टनर्स करंट अकाउंट जर गिवन केला असेल तर त्याचे बॅलन्सेस जे काही ते या ठिकाणी
कॅरी डाऊनच्या स्वरूपात लिहून घेतो. त्यानंतर जनरल रिझर्व्ह असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, लोन ऑन मॉर्गेज असेल किंवा एखाद्या बँकेकडून लोन घेतलं असेल, बँक लोन असेल किंवा एखाद्या पार्टनरकडून जर लोन घेतलं असेल ते देखील या ठिकाणी आपण मेन्शन करतो. नेक्स्ट बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स असेल. मग लेस एनी अदर ॲडजस्टमेंट जर गिवन केली असेल क्रेडिटर्स विषयी किंवा प्रोव्हिजन काय सांगितलं असेल तर ते देखील ॲड किंवा लेस ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन गिवन केली असेल त्या पद्धतीने इफेक्ट आपण या ठिकाणी घेतोय. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, या पद्धतीनं आपण काय करतो आहे इफेक्ट लायबिलिटीला घेत असतो. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला माहिती आहे अदत्त खर्च किंवा देणे बाकी असलेला जो काही खर्च आहे याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो. म्हणजे चालू वर्षाचं जे काही देय झालेलं खर्च आहे यालाच आपण ड्यू झालेत असं म्हणतो, परंतु ते दिले गेलेले नसतात. त्यामुळे अशा खर्चांना आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं आपण म्हणतो. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता पूर्वप्राप्त उत्पन्न किंवा आगाऊ मिळालेले उत्पन्न असं आपण त्याचा उल्लेख करतो. म्हणजे जे उत्पन्न करंट इयर म्हणजे करंट अकाउंटिंगशी वर्षाशी संबंधित नाही परंतु फ्युचरच्या संबंधित आहे त्याला आपण पूर्वप्राप्त उत्पन्न असं पण म्हणतो. म्हणजे अन्य शब्दात जर सांगायचं झालं तर आगाऊ स्वरूपात म्हणजे ॲडव्हान्समध्ये मिळालेल्या उत्पन्नाला पूर्वप्राप्त उत्पन्न म्हणून ओळखलं जातं. आता हे करंट इयरशी संबंधित नसल्यामुळे संबंधित उत्पन्नातून वजा करण्यात ते येत असतं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आपण ते घेत असतो. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस जो काही आहे तो देखील आपण लायबिलिटीला घेतो. नेक्स्ट असेट साईड आपण बघूया. असेट साईडमध्ये बघा 3 पार्ट बॅलन्स शीटमध्ये आपण करत असतो. प्रथम फिक्स्ड असेट असेल, करंट असेट असेल किंवा फिक्टिशियस असेट किंवा काल्पनिक ज्याला आपण म्हणतो, अशा सर्व असेटचा याच्यामध्ये समावेश असलेला दिसून येतो. आता फिक्स्ड असेटमध्ये कशाचा समावेश होतो बघा, तर दृश्य संपत्ती. दृश्य संपत्ती म्हणजेच काय तर टँजिबल असेट आणि इनटँजिबल असेट आपल्याला माहिती आहे. तर लँड अँड बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, फर्निचर अँड फिक्स्चर असेल, इक्विपमेंट असेल, डिलिव्हर मोटर व्हॅन असेल किंवा लीज होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी असेल, या सर्व असेटचा समावेश फिक्स्ड असेटमध्ये होत असतो. म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो किंवा ज्यांना आपण डोळ्यांनी पाहतो अशा असेट म्हणजे कोणत्या तर टँजिबल असेट. नेक्स्ट इनटँजिबल असेटचा देखील याच्यामध्ये समावेश होतो ज्याला आपण गुडविल, पेटंट, कॉपीराईट्स या पद्धतीने ओळखतो, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. अशा पद्धतीच्या ज्या काही असेट आहेत त्या देखील आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवून घेतो. नेक्स्ट जो काही प्रकार आहे तो म्हणजे करंट असेट ज्याला आपण फ्लोटिंग असेट म्हणतो. आता अशा असेटचं जे काही स्वरूप आहे हे वेळोवेळी बदलत असतं. म्हणजे अशा असेट ह्या व्यवसायामध्ये अल्पकाळासाठी असलेल्या दिसतात आणि अशा असेटचे परिवर्तन जे काही आहे हे रोखीमध्ये तर होते, तसेच रोखीचे विनियोजन पुन्हा अशा असेटमध्ये होतं की सर्व करंट असेट ह्या दृश्य संपत्ती म्हणजे टँजिबल असेट असतात आणि ह्या असेटच्या मूल्यामध्ये सतत परिवर्तन होत असल्याने यांना तरल संपत्ती असं देखील म्हटलं जातं. म्हणजे करंट असेटची जर उदाहरणं सांगायची झाली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल तर कॅश अकाउंट असेल बघा, या ठिकाणी कॅश असेल किंवा बँक असेल किंवा कॅश इन हँड ज्याला आपण म्हणतो किंवा कॅश ॲट बँक असं पण म्हणतो किंवा क्लोजिंग स्टॉक असेल, डेटर्स असतील, बिल्स रिसिवेबल असेल किंवा पूर्वदत्त खर्च प्रीपेड एक्सपेन्सेस असतील किंवा अप्राप्त येणे बाकी असेल, उत्पन्न असेल, अशा प्रकारचे जे काही असेट आहेत या सर्व असेटचा करंट असेटमध्ये समावेश होत असतो. आता फिक्टिशियस असेट यांचा देखील समावेश या असेटमध्ये होत असतो. तर फिक्टिशियस असेट म्हणजे काय तर या व्यवसायाच्या वास्तविक संपत्ती नसतात, म्हणजे या सर्व अदृश्य संपत्ती असतात आणि त्यांना वसुली मूल्य असत नाही. आता उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी काही शिल्लक आहे ती असेल, अंशभाग किंवा कर्जरोखे निर्गमनावर कसर घेतलेली असेल, कंपनी स्वरूपात व्यवसाय असल्यास अशा प्रकारच्या ज्या काही फिक्टिशियस असेट असतात त्या या ठिकाणी मेन्शन केलेल्या असतात. जसं आपण असेटमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं लायबिलिटीमध्ये देखील प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. फिक्स्ड लायबिलिटी, करंट लायबिलिटी, कॉन्टिंजंट लायबिलिटी. तर या सर्व लायबिलिटींचा असेटचा बॅलन्स शीटमध्ये समावेश केलेला दिसतो. आता या ठिकाणी डेटर्समधून जो काही
बुडीत खर्च म्हणजे ज्याला आपण बॅड डेब्ट्स असं म्हणतो, हे बॅड डेब्ट्स काय केले जातात तर लेस दाखवले जातात. आता बॅड डेब्ट्स म्हणजे काय तर ऋणकोकडून वसूल न होणाऱ्या रकमेला बुडीत कर्ज असं आपण म्हणतो. आता हे व्यवसायाचे नुकसान आहे. जर बुडीत कर्ज हे तेरजेमध्ये म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जर दिले असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूवर दर्शवण्यात येते. आणि जर ॲडजस्टमेंटमध्ये अतिरिक्त बॅड डेब्ट दिले असेल तर या नवीन बॅड डेब्टचे 2 प्रभाव पडलेले आपल्याला दिसून येतात. प्रथम म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये ती मिळवली जाते. आणि दुसरा इफेक्ट म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला जे काही डेटर्स असतात या डेटर्समधून आपण ते लेस करत असतो. दुसरा म्हणजे RDD प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे RDD असं म्हणतो. आता ही ऋणकोवर संशयित कर्जाकरता करण्यात आलेली जी काही प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे असं आपण म्हणतो. जर संशयित कर्जनिधी ही ट्रायल बॅलन्समध्ये देण्यात आली असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर दर्शवली जाते. जर ही जुनी संशयित कर्ज म्हणजे ओल्ड जर RDD समजली जाते तर संशयित कर्जनिधी म्हणजे संशयित RDD ही ॲडजस्टमेंटमध्ये देण्यात आली असेल तर ती न्यू RDD म्हणून नोंदवली जाते. आता तिचे 2 इफेक्ट आपण दर्शवित असतो. पहिला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ओल्ड बॅड डेट्समध्ये मिळवली जाते आणि दुसरा म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे काही आपण डेटर्स लिहितो या डेटर्समधून ते वजा दर्शविले जातात. नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता ज्या पद्धतीनं डिस्काउंट हे डेटर्सवरती सांगितले जातात त्याच पद्धतीनं डिस्काउंट हे क्रेडिटर्सवरती सांगितलेले असतात. आता ही ऋणकोंना कसर देण्याकरता करण्यात येणारी जी काही तरतूद आहे या तरतुदीला आपण रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणतो. आता ही विविध ऋणकोमधून वजा करण्यात येते आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ती दर्शवून घेत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचा अर्थ काय तर घसारा किंवा अवक्षय. आता डेप्रिसिएशन हा फिक्स्ड असेटवरती आकारण्यात येतो आणि ही व्यवसायाची काल्पनिक हानी म्हणून समजली जाते. घसाऱ्यामुळे म्हणजे डेप्रिसिएशनमुळे असेटचे जे काही मूल्य आहे हे कमी होत असते आणि म्हणून ते विशिष्ट संबंधित असेटमधून वजा करण्यात येते. आणि डेप्रिसिएशन ही हानी असल्याने नफा तोटा खात्याच्या म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला दर्शवली जाते. इन्व्हेस्टमेंट असेल, स्टोअर्स अँड स्पोर्ट्स मटेरियल पार्ट्स स्पेअर पार्ट असतील, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल हे अन्य किंवा पार्टनर्स करंट अकाउंटचा जो काही कॅरी डाऊन येणार आहे तो देखील आपण या ठिकाणी असेट साईडला घेणार आहोत. क्रेडिट बॅलन्स अशा पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, हे सर्व अकाउंट्स आपण काय केलं ते एक्सप्लेन केलेलं आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडजस्टमेंट ज्या काही आहेत यावरती आपण डिस्कस करणार आहोत. त्याचे 2 इफेक्ट्स कशा पद्धतीने आपण करून घेतो यावर डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.